गावागावात कारभार करणारे सर्व प्रमुख कार्यकर्ते मंडळी, आज या ठिकाणी आपली सगळ्यांची बैठक तातडीनं बोलवण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि मी पण जास्त वेळ घेणार आहे, फक्त 5 मिनिटात तुम्हाला तुमच्या मनामध्ये ज्या विषयाची मला सगळ्यात माहीत आहे, म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती भावना माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. मी रोज 150 ते 200 फोन माझे सगळ्या गावात सगळ्याला रोज 150-200 फोन मी करतोय. प्रत्येक गावामध्ये तुम्ही माहिती घ्या, कार्यकर्त्याला येत असतील किंवा न्यूट्रल माणसाला येत असतील. 150, 200, 250 फोन माझे रोज सगळ्या गावागावात चालू आहे. सगळ्याकडनं मी कानोसा घेतोय. काय नसली काय आपण कधी इकडे तिकडे पळापळ्या केलेली नाही. आपण आपल्या जागेवरती खंबीरपणाने काम करणारे कार्यकर्ते. पण अलीकडे काय झालं, थोडा सुद्धा दम निघत नाही. काय झालं म्हणजे लगेच असं दिसायला लागले. त्याच्यामुळे आता ह्यांच्या डोक्यात असं प्लॅनिंग आहे की 2 गेल्या, आता ह्याच्यामध्ये काही तर काय करता येतं का असं थोडा प्रयत्न आहे. आणि आपल्यातले जी इच्छुक उमेदवार आहेत सगळ्याला माझी नम्रतेची विनंती आहे की कुणी विरोधक विना करते म्हणून त्याच्या नादी लागू नका तुम्ही सुद्धा. आणि काय जणांना म्हणतात काळजी करून तुम्ही निवडून आणतो किंवा निवडून आणतो, अजिबात तुम्ही कोणाच्या नादी लागला. आपली पार्टी भक्कम आहे, पार्टी मजबूत आहे. पार्टीला एक कार्यकर्ता हत्तीच्या ताकदीचा आहे. तुम्हाला सांगतो, मला त्याची जाणीव जीवाभावानं काम करायला. थोडं काही जणांनी ऐकलं नाही नगरपालिकेमध्ये, थोड्या काही त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं कुणी कुठला विचार करू नका. आपण आपल्या पार्टीचं हित बघणं आणि आपलं ही कुटुंबासारखं जी काही गेली 30 वर्ष झालं आपण राहतोय त्या पद्धतीने राहणं अत्यंत या परिस्थितीमध्ये गरजेचं आहे. कारण पूर्वी सगळं वेगळं होतं, पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. तुम्हाला सांगतो आता काय झालंय, म्हणजे पक्ष झाल्यात जास्त. आता जवळपास 6 पक्ष आहेत, 6-7 पक्ष आहेत. काही उद्धची कोण पण आता इकडं पडतं तिकडं पडतं. आता साहेबांनी मला सांगितलं की आपण जसं नगरपालिकेला माणसांनी सगळ्या गोष्टी केल्या. मित्रांनो, माहिती म्हणून आज आपण बैठक बोलवताना सुद्धा माहिती म्हणून बैठक बोलली पण आहे. आणि माहिती म्हणून बैठक बोललेली आपण सगळ्यांचाच सन्मान करणाऱ्यापैकी कार्यकर्ते आहोत. आपण कुठलाही हेका करणार नाही, काही नाही. माझं खरं म्हणणाऱ्यापैकी आपण आहोत. परंतु या ठिकाणी त्यांनी पण आपल्याला सहकार्य करणं क्रम प्राप्त आहे. नाहीतर कायमचा विरोध करणारी माणसं आता सत्तेमुळं कोण ह्या पिढ्यात शिरतंय, कोणत्या पिढ्यात शिरायला लागले, ही परिस्थिती सगळीकडे निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळं शेवटी जो जिंदा व सिकंदर आपल्याला जिंकणं क्रम प्राप्तच आहे. काही जरी झालं तरी आपल्याला जिंकावं लागणार आहे, बरोबर आहे. आणि आपण जिंकल्याशिवाय पुढचं 3.5 वर्ष सुख नाही. नीट समजून घ्या. आता जिल्हा परिषदला जर काही गडबड झाली तर तुम्हाला पण माहिती आहे, समजून घ्यायचं. आपण आपल्या गोष्टी समजून घ्या. जर 2-4 जागा कमी पडल्या जिल्हा परिषदेच्या सत्तेला तर आपला विरोधक काय करणार आहे, लगेच पुढे जाणार. मी आहे तुमच्या पाठीमागे, येऊ नको म्हणलं तर तुमच्या दंडाकात बसायची ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आपणच आपल्या 6 पैकी